मंडळी, आज मी एका अशा गावामध्ये आलो आणि मला वाटते हे महाराष्ट्रातलं एकमेव गाव आहे की म्हणजे एक अक्षरी गाव असणार गावामध्ये आलो. तालुका कुठलं? तालुका जिल्हा वाशिम. तालुका जिल्हा वाशिम. विशेष म्हणजे वस्तादांनी आपल्याला एवढा आग्रह केलाय की काही करून तुम्ही आमच्या गावामध्ये आलं पाहिजे. मला होतं पंढरपूरला मैदान, परंतु मी तारीख घेतलेलं नाही. म्हणलं चला, म्हणलं एवढं पब्लिकचं प्रेम असेल तर आपण त्या गावात गेलंच पाहिजे. तर आलो वस्तात तुमच्या गावात. बरे वाटलं की तुमच्यासारखे आपुलकीचे लोक भेटल्यात. बरं, ठीक झालं बाबा, ठीक झालं. आनंद आहे आम्हाला बी. हे जवळपास यायचं मैदान 4 वर्ष झाले गाजवतो. तर या गावाचा इतिहास आहे की या गावामध्ये जे पैलवान 1 नंबरला लढतो तो पैलवान महाराष्ट्रात मोठा होतो. त्याचं उदाहरण विजय वारा, शाहरुख शिरपूर असेल, विजय वारा असेल, अजून बरेच पैलवान मोठे झाले. मी पण मैनागिरी बाबाच्या आशीर्वादानं, कोंडवस्ताच्या आशीर्वादानं जवळपास आता विदर्भ आणि मराठवाड्यात चर्चेतच आलेला आहे. आणि वस्तादांचा कॉल आला, ते बोलले की आपल्याला ज्ञानेश्वर आसवले सरांना बोलवायचं. आणि मग तुम्हाला आम्ही कॉल केला, तर तुम्ही सांगितलं तारीख खाली नाही, पण आता वय वर्ष 70-72 असेलच वस्तादांचं. 75. म्हटलं याचा आग्रह खूप आहे. आणि 75 वर्षा युवा तरुणाई तर भरपूर प्रेम करते तुमच्यावर, पण आज 70 वर्षाचे वयोवृद्ध माणसं साधना केलेली, जवळपास आता संपतच आला कार्यकाळ, तरी सुद्धा तुमच्यावर प्रेम करतात. आसवले सरांच्या युट्यूबवर प्रेम करतात आणि त्यांच्या आग्रहा खातीर तुम्ही पण इथं आले, त्याबद्दल तुमचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि तुमचं आमच्या टोन अग्रीमध्ये सहर्ष स्वागत आहे. नक्की तुम्ही व्हिडिओ बघताय काय युट्यूब? हो. बर, कुस्त्याचं वगैरे. हो. चिरंजीव काय तुमचे? दोन्ही तुम्ही फोन केलेला ना? मी तुम्हाला फोन केला. दोघे मुलं पहलवान, दोन्ही पैलवान, राम आणि लक्ष्मण. या घरी जाऊ. आणि यांचे नातू वगैरे आता काय दुसरी पुढची पिढी ते पहलवान. तुमचं कान लागलेलं दिसतंय थोडं. तर तुमच्या पण कुस्त्या कोणाकोणावर झाल्या त्यावेळेस? माझ्या का सुखंडी, मोगन, आमचे जवळपासचे जे खेडे आहेत ना. तुमच्या गावात आता तुम्हीच पहलवान आहे का तुमचं घरानं? का नाही कोण? तुमचे मुलं पहलवान आहेत काय? तो आता यांचे मुलं लहान लहान आहेत तरी पण आता ते खेळतात. मग आता ते कुठलं म्हणताय नंबर बसलेलं? म्हणजे कुठलं? ते विनायक काकडे म्हणून ते कोण आहे? यांचा नातू, यांचा पुतण्या आणि राम. ते आले त्यांचा मुलगा. चांगला आहे काय? कुठे सराव करतोय? आहे ना तिकडे वसंतदादा कुस्ती केंद्र. आता या भागातले प्रसिद्ध निवेदक आहेत नागेश बोराटे सर. आणि सर, विदर्भामध्ये नाव खूप आहे तुमचं आणि तुमच्याबद्दल आपुलकी आहे लोकांमध्ये. हे कमेंट बघत्या करत्या लोक म्हणतात बोराटे सरांना बोलू द्या. फार प्रेम करतात जनता विदर्भाची, मराठवाड्याची पण जनता. आता जवळजवळ महाराष्ट्रातले बऱ्यापैकी मैदान, जामनेर असेल, नागपूर, तुम्ही जामनेर होतेच. सोलापूरमध्ये आलेला एक वेळ, पुणेला गेलेला आहे. महाराष्ट्रात असं जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कॉमेंट्रीसाठी गेलो. पहलवान पण चांगला होताय तुम्ही. हा, होतो. 2010चा विदर्भ चॅम्पियन. चांगल्या कुस्ती, आता कुस्तीशी नाळ जोडलेलीच आहे. नंतर मग लाल माती काय सुटत नव्हती. म्हणून आता काय करायचं, तर मग शंकरांना पुजारी शिरपूर जैन मध्ये आले आणि मग त्यांची कॉमेंट्री ऐकली. त्यांनी कुस्ती पुकारली माझी. मग कॉमेंट्री ऐकली तर म्हणलं आपल्याला कुस्ती कॉमेंट्री करायची. आणि मग तिथून हळूहळू सुरुवात झाली. आणि मग बालगोपाल तालीम गल्लाभाऊनी फार सहकार्य केलं आम्हाला. गल्लाभाऊ असतील, गणेश गोडगाशे, बाळाभाऊ देशमुख, त्या माणसाने सहकार्य केलं. कोंडू असतात. आता अजून किती वेळ आहे आपल्याला मैदानाला? आहे ना वेळ? आपलं काय हे आटपलं की करून येऊ द्या ना. आलं का? म्हणजे कोणी यायचे? मंडळी चाय तर पिलेला. आणि हात पहलवान का तुम्ही? काल परवा सांगलीहून येणार आहे? सांगलीहून येणार हेच आहे म्हणलेलं का? कुठल्या तालमी सराव करताय? होय काय? गदा आहे आज कुस्तीला? यांची किती नंबरला आहे कुस्ती? ते मेडल कोणाची? होय काय? तिकडे आणलाय? एवढी कमाई झाली म्हणा गेल्यानंतर. बस बा, एवढी मेडल मिळाली. या भागात मेडल होते का आधी? या भागात मेडल होते का? लागलं काय एखादं मेडल? कुठले कुठले मेडल आहे ते? अच्छा आहे ते. हा, सांगा नुसतं. एक जिल्ह्याचं एक आहे आणि राज्याचं 2 आहे. यावर्षी दुसरं बसलं आणि मागल्या वर्षी कोण घेते? चंदनशी व्यवस्थात घेतात का सराव? हा, सुनील अप्पा चंदनशी आणि राजेश वाघमोडे. मी आलतो तालमीत. होताय का त्यावेळेस? नाही. तुम्ही किती वर्ष झाले? आता 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्ष झालंय. ठीक आहे. करा सराव. ओके.
हे नवीन कार्यकर्ते आहेत जे कुस्ती खेळायचे. खिशात काय आणले रे? दाखव, लंगोट आणलंयस खिशात? दाखव. कुठले आहे ती? कुठल्या गावचे? वाशिमचे? तो सांग ना. तो गाव तो याच गावचा आहे ना? तो मुलगा काय तुमचा? अरे वा वा वा. आणि ही कुठली? तुमच्यातला आहे ते? पुढचं वाशिम सांगतोय. मला वाटलं वाशिम काय काय? वाशिमला कुठल्या तालमीत असतोय? हे आपल्या शाळेत आहे ना, मग तिथं तालीम आहे. करायचंय का पहलवान चांगला? तो चांगला होईल बरं का तुमचा मुलगा. तरी आज मी टो या गावामध्ये आलो आणि पहलवानी घराणे मला वाटते 3री पिढी पहलवानकीतली आहे. आणि या पहलवानांना बघू शकता गळ्यात मेडल आहेत, गदा आहेत. पहलवान नाव काय तुमचं आणि कुठे सराव करताय? माझं नाव विनायक रामकिशन काकडे. मी वसंतदादा कुस्ती केंद्राला सांगलीमध्ये सराव करतो. आता हे बरेचसे मेडल आहेत त्यांचे. आणि मेन म्हणजे हे जे वस्ताद आहेत हे मूळ म्हणजे हे स्वतः पहलवान होते. त्याच्यानंतर हे आता तुमची तिघही मुलं पहलवान होते. हो. आता तुमच्या बऱ्याचशा पहलवानाबद्दल कुस्त्या झाल्या असेल, नाव म्हणजे बऱ्यापैकी असणार. तुमचे कोणाकोणाबरोबर कुस्त्या झाल्या थोडक्यात सांगा. संजू मांडगे सोबत झाली. त्याच्यानंतर 1 नंबरला गजू सोबत खेळणार होतो, पण जरासं असंच अडथळा आला त्याच्यामुळे खेळलो नाही. आता ही बारकी बारकी पण पहलवान आहेत. हे तुमचे दोन्ही मुलं काय? हा. आता तुम्ही कोणाकोणासोबत कुस्त्या झाल्या? तुमचे काय मेडल वगैरे? माझं विभाग स्तरावर शिवा शिरसाट म्हणून वापरल्याचा चांगला मुलगा होता, त्यासोबत नाही कुस्ती झाली. त्याच्यानंतर शिरपूरचा सोनू असेल, त्याच्यानंतर पैलवान, त्याच्यानंतर बरेच मंडळी चांगली शिवकंडी मोगनची होती, त्यानंतर वाशिमची होती. नक्कीच. आणि तुमचं मुलं वगैरे काय पहलवान आहेत का? माझा मुलगा कबड्डीमध्ये नॅशनल झालेला आहे. अरे वा. हा. तुम्ही स्वतः पहलवान होताय का इतर? मी खेळल्या, पण असं समजा गावाकडे? गावाकडे खेळल्या, असं राज्यामध्ये नाही गेलो, पुन्हा जिल्ह्यामध्ये नाही गेलो. नक्की. याची आई कोणती आहेत? हा. काय सांगाल आज मुलग्यानं गदा मिळवलेली आहे, मेडल तर गळ्यात आहे आणि सर्वात मोठं खरोखर तुमच्या कुटुंबाचं त्याला सहयोग आहे. तो काय खातो? त्याला खुराक काय खाऊ घालताय? खुराक काय? काजू हेच खुराक काजू बदाम. किती दिवस झालं तू सांगलीला जातोय? ते 3 वर्ष झाले. बरं. सगळं तूप वगैरे घरातनं पाठवताय त्याला? यांची आई कोण आहेत? हे आहेत काय? काय सांगाल आज मुलं चांगले पहलवान होण्याच्या याच्यावर आहेत. त्यांना आता खिशात त्याच्या लंगोट आहे, म्हणजे चांगले इच्छा आहे त्याची पहलवान होण्यासाठी. आणि पहिलं म्हणजे आई वडिलांचा खूप सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर तुमचा पाठिंबा कसा असणार मुलांना? कारण कुस्ती म्हणलं की थोडं लागालागी पण होऊ शकतंय. असं कधी भीती वाटत नाही का मुलांचं बाकीचं? नाही, आम्ही सपोर्ट करणार मुलांना. तुमच्या म्हणजे आई वडिलांकडे असं पहलवानकी आहे का कुठं? सासरे पहलवान आहेत काय? बरोबर. म्हणजे तिकडले परिवार तुमचं हे आहे पहलवानीतलं? नक्कीच. आज बघ काय सांगाल, आज नातू पहलवान आहे, यांची कुठली बहीण पण पहलवान आहे म्हणलं ना? कुठलीही काय? तुम्ही कुस्त्या खेळताय? आज आहे का कुस्ती मग? अरे वा वा. कुस्ती बघणार? तुझी पण कुस्ती चांगली आहेत काय? खेळणार पण आज नाही खेळणार. म्हणजे कुस्तीला चांगली आहेत म्हणा. शाळेमध्ये बरं. शाळेमध्ये सगळीच पहलवान आहेत की हो घरात? चालते. शुभेच्छा. खूप चांगली गोष्ट आहे. संपूर्ण घरात पहलवान आहेत. आपण तो गावामध्ये आलो. श्री मैनागिरी श्री महाराज संस्थांचं हे मंदिर आहे. श्री गुरु मैनागिरी महाराज संजीवनी समाधी हे मंदिर आहे या ठिकाणी. आणि इकडं हॉल आहे, काहीतरी असणार आहे, मंगल कार्यालय वगैरे. तर आधी मंदिरात आपण दर्शन घेऊ. या ठिकाणी श्री गुरु मैनागिरी यांची संजीवनी समाधी आहे. जिवंत समाधी घेतलेली आहे? हो, जिवंत समाधी घेतलेली आहे. बरं. कधी 1936 काय तिथं आहे लिहिलेलं? 31/12/1936 साली हां. ज्ञानेश्वर महाराजाची जी जिवंत समाधी घेतलेली आहे महाराष्ट्रात. हां. त्याच्यानंतर ही दुसरी समाधी म्हणजे श्री मैनागिरी महाराजांची संजीवनी समाधी. तर चांगलं मंदिर आहे, मस्त मंदिर आहे, शांतता आहे. कुठं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर? हा, हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इथं मंगल कार्यालय काय? शिवाजी महाराज बघा, छान सुंदर मूर्ती आहे महाराजांची. या ठिकाणी थोड्याच वेळात सुरुवात होत आहे मैदान. 42 वर्ष झालं या ग्रामीण भाग आहे, एवढं काय असं शहरीकरण नाही. आता ही परवाना आल्यात बरेचसे.
तर ही आपले वाशिमचे काय पहलवान आपको पहचान जैसा देख रहा है, कहीं तो मैंने देखा है, कहाँ आप थे? पंजाब में देखा था, कहाँ, कौन सी अखाड़े में? दलेता अखाड़े में। हाँ धुलेता अखाड़े में। ठीक है बहुत अच्छा। मैंने विजय वारा का इधर है ना पहलवान, उसको बोला था उधर जाओ, अच्छे कुश्ती बढ़ेंगे, जोड़ बढ़ती है ना उधर, इधर जोड़ बड़ा नहीं होती है। हाँ वो रविराज चौहान कैसा था और कैसा हो गया, अभी 1 नंबर में लड़ रहा है उधर, 1-1 लाख रुपए देते हैं। तो स्कोप छोटे पहलवान को बड़े होने का स्कोप पंजाब में है, यहाँ बड़ा होने ही नहीं देते आगे वाले पहलवान। पैसा भी है और पहलवान की कदर भी चांस है उधर, बड़ा होने के लिए चांस है। अमोल चव्हाण ना? हा गोपाल तुमच्या इथं आले राव. अमोल चव्हाण तुमच्यासारखे दिसतात. तुम्ही गलाभाऊच्या तालमध्ये आहे ना? मी आलतो सकाळी, गलाभाऊला फोन केला पण काय फोन उचलले नाही त्यांनी. शुभेच्छा देण्यासाठी यावं म्हणलं होतं. हे पलवान आहेत, आता कोण कोण आहेत बघू बरं, चेहरे बघू द्या. काल पलवान भेटलो आपण, लागली ना कुस्ती काल तुमची? हा होती की कुस्ती, झाली कुस्ती? आपलं लाईव्ह बंद पडलं राव तिकडं काल, नेटवर्क कुठल्या माणसाचा प्रॉब्लेम, उड्या मारत होते सगळे धिंगाणा. तरी सर्व पहलवान आहेत मंडळी. या ठिकाणी अशी पब्लिक बसलेली आहे. अनिकेत घोडके आणि रोहित चालू आहेत. इकडं बांगडी 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 बांगडी. मंडळी या मुलींच्याही कुस्ती आहे या ठिकाणी आहेत, बरेचशा पहलवान मुली आहेत या ठिकाणी. पहिल्या कुस्तीमध्ये हे पहलवान विजयी झालेले आहे. पल्लवी पवार नाव आहे या पहलवानांचं. ऋतुजा फुलवाडी आणि खुशाली अमरावती. ऋतुजा एकेरी पटाला ही कुस्ती जोडण्यासाठी एवढी गर्दी आहे. कुस्त्यांचा हंगाम आहे. घरामध्ये टीव्ही आहे, मालक बांधव आहे. काय करायचा तो टीव्ही. आणि कब्जा घेतला विनायकनं, कसा चमकायला लागला तो पोरगा बघा जरा. सोन्याचं पाणी ओतलंय की काय विनायक. नाहीतर त्या अभिषेकचा कब्जा घेणं सोपं नाही. मी त्या अभिषेकला रोज बघतो मैदानात. कैवल्याचा पुतळा प्रगटाला होता, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. असे होते ज्ञानेश्वर माऊली. पुरुष तत्वामध्ये जन्मगुण माऊली उपाधी कुणाला? ज्ञानेश्वर माऊलीला. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा उद्धार करी आणि एकच्याक लावण्याचा प्रयत्न विनायक काकडे करत आहे. गावच्या रत्नासाठी त्याची बहीण येत आहे. ऐकायचं प्रकाश मोतीराम मोरे. चला मैदानावर तुमच्या हस्ते कुस्ती, मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते कुस्तीला आज खऱ्या अर्थानं आनंदात जगा. तुम्हा सर्वांना पुढील वर्षात झालेल्या कुस्तीमध्ये विजय वारा विजय झालेले आहेत. असे महिनागिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद. सर काय सांगाल आज एकंदरीत या मैदानाबद्दल? कितवं वर्ष आहे या गावचं मैदान? या गावचं जवळपास 45-47 वर्ष झाले मैदान. 48 48 वर्षापासून न थकता हे मैदान सातत्यानं चालू